नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एका धडक कारवाईत दुचाकी चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला असून 1.5 लाख रुपये किमतीची महागडी KTM ड्यूक गाडी जप्त केली आहे। ही घटना 21 मे 2026 रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती। दीनदयाल नगर येथील रहिवासी शब्बीर जोएब शाकीर यांनी आपली KTM ड्यूक गाडी घराच्या वॉल कंपाऊंड जवळ लॉक करून पार्क केली होती। रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने ती चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती, ज्यावरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना वाहन चोरी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ओम उर्फ रवी नरेंद्र येडे याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार सुमित संतोष कलिमती याच्यासोबत संगनमताने केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून 1,50,000 रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी राणा प्रतापनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत।